नमस्कार सर्वांना. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी आज पिजन कंपनीचा इंडक्शन अनबॉक्स करणार आहे. आय होप तुम्हाला हे प्रोडक्ट आवडेल. याआधी पण माझ्याकडे इंडक्शन होतं. इंडक्शन इज वन ऑफ द मस्ट हॅव प्रॉडक्ट इन द किचन. हे इंडक्शन आम्ही काय ऑनलाईन ऑर्डर केलं नव्हतं. आम्ही रिलायन्स मॉलमधून हे परचेस केलेलं आहे. 1800 वॅटचं इंडक्शन आहे आणि खूप लाईट वेट आहे. अनबॉक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एकदम लाईट वेट असं हे प्रॉडक्ट आहे. आम्ही जे इंडक्शन घेतलं आहे त्याच्यावरती टच पॅनल आहे. युजली तुम्हाला स्विचेसचं पण मिळतं. त्याच्यावरती वेगवेगळी बटणं असतात आणि ती हँडल करायची असतात. तुम्हाला जसं फंक्शन करायचं आहे तुम्ही पाहू शकता. ऑन ऑफ जे बटन आहे तुम्ही कुकरमध्ये भात बनवू शकता, करी बनवू शकता, मिल्क हीट करू शकता, पॅन यूज करून डोसाज पण बनवू शकता, टेम्परेचर मेंटेन करू शकता मिनिमाइज मॅक्सिमाइज करून. अचानक घरी गॅस संपला किंवा आपल्याला कुठे 2-3 दिवसांसाठी राहायला जायचं आहे तर हे प्रॉडक्ट तर मला फारच पोर्टेबल असं वाटतं. चला तर मग ट्राय करूयात, बघूयात की फंक्शन कसं होतं ते. इंडक्शन वापरण्यासाठी आपल्याला इंडक्शनचीच भांडी घ्यावी लागतात. इंडक्शनची भांडी जी आहे त्याचं जे बॉटम आहे ते त्या पद्धतीनंच बनलेलं असतं की ते त्याचं जे हीट आहे ते त्या वेसलला, त्या पॅनला हीट करू शकेल. तुम्ही पाहू शकता की आपण जे पॅन वापरलेलं आहे ते इंडक्शनचंच पॅन आहे. आजकाल मार्केटमध्ये सगळेच जे काही वेसल्स मिळतात ते इंडक्शन बेस्डच असतात. आपण आता इंडक्शनवरती ते पॅन ठेवलेलं आहे, ऑनसुद्धा केलेलं आहे आणि आपण पाणी गरम करून बघणार आहोत की किती सेकंड्समध्ये हे पाणी हीट होतं. मी इंडक्शन वापरलेलं आहे जसं मी आधी पण बोलले होते, त्यामुळे मला माहिती आहे की काही मिनटातच तुमचं जे जेवण आहे ते तयार होणार आहे. खूप उपयुक्त असं इंडक्शन असतं असं मला वाटतं. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वीज वाचवणारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये. ही टेक्नॉलॉजी भांड्याला थेट उष्णता कमी वेळात आणि कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण जेवण बनवू शकतो. तुम्ही बघू शकता की पाणी पण आपलं किती सेकंड्समध्ये गरम झालेले आहे. त्यामध्ये दिलेले टच कंट्रोल्स वापरून तुम्ही फक्त काही मिनटातच विविध प्रकार बनवू शकता. टायमरसुद्धा दिलेला आहे. मला असं वाटतं की हा प्रॉडक्ट तुम्ही यूज करून पाहिला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.